नंतर एक दिवशी आम्ही लोकांनी ठरवलं, फारसं लोकांना माहिती नाही, आपणच एखादं वर्षांचं करावं. आणि मी आणि आमचे एक दोन मित्र होते, दोघांनी म्हणून एक वृत्तपत्र काढलं. त्याचं नाव नेता. ते काढलं, साधारणतः 1-2 अंक निघाले, पुन्हा काही निघू शकले. नंतरच्या काळामध्ये मी पुण्यात शोधलं आणि पक्षाचं काम करत होतो. तेव्हा काकासाहेब गाडगे मार्ग मुंबई इथं जे काँग्रेस भवन आहे तिथं मी राहत असे. आणि आमची काही लोकांची मैत्री झाली. त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरे, त्याच्यामध्ये एक V.K. देसाई म्हणून होते, हयात नाही ते हल्ली, अतिशय उत्तम लिहायचे. आणि एक शशिशेखर वेधक म्हणून आमचे मित्र होते. ते इंग्लंडला असत, नंतर तिथल्या लेबर पार्टीत काम करायचे आणि त्यानंतर ते परत आले. तर आम्हाला चौघांचा ग्रुप असायचा. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. त्यावेळेला वेदक आमच्या मागे लागले की आपण काहीतरी वर्तमानपत्र काढू. असा एक अनुभव इथला होता, पण त्याच्याबद्दल काय हरकत नाही. मग बाळासाहेब ठाकरे, मी आणि आमचे 2 सहकारी प्रत्येकाने 5-5 हजार रुपये गोळा केले आणि 20,000 रुपये खर्च करून गुंतवून आम्ही राजनीती नावाचं एक पत्रक काढलं. त्याचं स्वरूप आमच्या डोक्यात होतं त्या काळात. टाईमचा अंक होता तसं करावं. कारण ते शशिशेखर वेधक हे इंग्रजमध्ये बरेच दिवस राहून आल्यामुळं ते साधारणतः टाईम्स वगैरे असाच विचार करायचे आणि त्याप्रमाणे आपण करावं. त्याच्यात राज्यांचे विभाग असावेत, आंतरराष्ट्रीय विभाग असावेत, शास्त्र शिक्षण या गोष्टी काय असावं, क्रीडा काय असावं, असं सगळं आमच्या पुढं मांडलं आणि आम्ही शेवटी मान्य केली आणि पहिला अंक काढायचं ठरवलं. अंक काढला. बाळासाहेबांच्या घरामध्ये त्यांच्या एक भगिनी होत्या आणि त्यांना त्याला काय म्हणतात म्हणजे देवी अंगात येते ना, असं काहीतरी त्यांना होतं. आणि बाळासाहेबांनी सांगितलं की आपण काढायचं फारसाच होतं, पहिला अंक कुठं द्यायचा याचा आपण सल्ला त्यांचा घेऊया, भगिनीचा. आणि नंतर त्यांच्या अंगात ती देवी आली आणि त्यांनी सांगितलं की सिद्धिविनायकला जाऊन पहिला अंक द्या आणि अंकाला अशा पद्धतीची मागणी मिळेल की तुम्हाला अंक सर्व दिसायचाच नाही. आणि त्याप्रमाणे आम्ही चौघांनी जाऊन सिद्धिविनायकामध्ये तो अंक वाहिला. पुन्हा तो अंक दिसला नाही. आम्हालाही दिसला नाही, वाचकांना दिसलं. या सगळ्या गोष्टीचा एकदा अनुभव आल्याच्या नंतर आता तुमच्या धंद्यात पडायचं नाही हा निकाल घेतला. पण माझ्या धाकट्या भावाला काही ते आवडलं नाही. तो बिचारा अजूनही त्या क्षेत्रात आहे, त्यांचं काही चालून द्या, पण मी काही त्याच्यामध्ये नाही. असो, आता काही तुम्हाला विचारायचं असलं तर म्हणजे आमचा बाळासाहेब ठाकरेंच्या वृत्तपत्र क्षेत्रात आम्ही केलेल्या कामगिरी त्याबद्दलचा प्रश्न न विचारता इतर काही विचारायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.